बीपी खूप त्रासात होतो. सहज ओळख झाली आपल्या कॉलची आणि प्रॉपर पद्धतीने कोचच्या गायडन्सने सुरू केल्याच्या नंतर टप्प्याटप्प्याने एक महिन्याच्या अंतराने मला पूर्णपणे रिझल्ट एकदम एकदम भारी रिझल्ट आला. आणि पहिल्या 3 ते 3.5 महिन्यामध्ये माझ्या पूर्णपणे गोळ्या बंद करण्यात आल्या. क्या बात है, बहुत बढ़िया, सुपर, खूप छान. याच्या अगोदर काम करण्याची म्हणजे अशी खूप 5 मिनिटंही काम करू शकत नव्हतो मी. आता दिवसभर काम करू शकतो नॉन स्टॉप आफ्टर बिफोर. हे असं माझं जीवन होतं. शेती करत असताना चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अगदी वाढलेलं पोट, हा मध्य प्रदेश असा फुगलेला आणि 5 मिनिटं काम करू शकत नव्हतो. आणि त्याच्यानंतर आता लाईव्ह तर समोर तुमच्या आहेत आणि बघू शकता पहिले माझी वाढलेली शुगर रिपोर्ट आहे 515 520 अशी शुगर निघायची मला. हा माझा 21 मधला रिपोर्ट आहे. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने आहार सुरू केल्याच्या नंतर रिझल्ट यायला सुरुवात झाली. नंतर शुगर कमी कमी होत चालली. नंतर 154 आणि जेवण 19. त्याच्यानंतर नॉर्मल रेंज 118 आणि जेवणानंतर 222. टप्प्याटप्प्याने एक महिन्याच्या अंतराने कमी कमी होत चालली. आणि त्याच्यानंतर हे बघू शकताय माझ्या जीवनातील बदल. जेवणाच्या अगोदर 100 आणि जेवणानंतर 158 असा हळूहळू रिझल्ट माझा येत गेला. 22/11/2021. आणि ही माझी गोळी सुरू असताना नॉर्मल रेंज मध्ये आहार सुरू असताना आणि नंतर याच्यानंतर ही 1 महिना 2 महिन्यानं पुन्हा माझ्या गोळ्या आणि बंद. आता हे बघा बघू शकता माझ्या गोळ्या आहेत 12/20. अगोदर 40 होती, नंतर 20 दररोज एक. आणि विल्डा 50 वर आणली होती. पहिले विल्डा 500 होती मला. नंतर टप्प्याटप्प्याने त्याची पॉवर कमी केली, विल्डा 50 वर आणली. आणि नंतर हे बघू शकता 6/2/2022 ला अगदी न गोळी खाता माझी शुगर एकदम 103 आणि 159 जेवणानंतर. आणि तेव्हापासून आजपर्यंत कुठलीही शुगर नाही, मला अजिबात शुगर नाही. सर्वप्रथम अभिनंदन, खूप छान, अभिनंदन आपलं की आपण पूर्ण इतकी बघितली. सर्व बघू शकता आपले जो भी भाई बहन है जिनको शुगर का प्रॉब्लम है, तो संतोष दादा का जो रिजल्ट है, पहले हाई शुगर थी, स्टेप बाय स्टेप उन्होंने नॉर्मल कर दी और वो भी डॉक्टर के सलाह से उनके जो गोलियां खाना है वो भी बंद हो गया. तो इसका राज हमें सुनना है. तो उन्होंने कैसे क्या किया, ये जादू कैसी हो गई, ये हमें सुनना है. फक्त 2 गोष्टी, कोचचं गायडन्स आणि आपला सकस संतुलित आहार. यस, सही गाइडलाइन, सही गाइडेंस कोच के माध्यम से और सकस संतुलित आहार, ये दो सक्सेस फार्मूले उन्होंने यूज किए. और खुद का शुगर का रिजल्ट. यस सर, मैं एक क्वेश्चन आपको सवाल पूछना चाहता हूँ कि आपको शुगर प्रॉब्लम कब से था? ये शुगर का प्रॉब्लम है आपको कितने साल से था? मला आपल्या जर्नीशी जोडण्याच्या अगोदर 2-2.5 वर्षापासून मला शुगर होती. आणि बीपीचा त्रास त्याच्या अगोदर बी 2 वर्षात होता. म्हणजे 4 वर्षापासून बीपीचा त्रास होता. पहिले बीपी झाली असं म्हणतात, मला काही माहित नाही. बीपी शुगरची मावस बहिणीचे अगोदर बीपी झाल्याच्या नंतर 2 वर्षाच्या नंतर मला शुगरचा त्रास. आणि असं वाटलं होतं मला आपल्या इतक्या कमी वयात शुगर मला होणं शक्यच नाही. पण सहज बहिणीने माझ्या डोळ्याच्या खाली काळे सर्कल आले. मला माझे पहिले डॉक्टरकडे चेक केली म्हणून चेक करण्यासाठी गेलो आणि शुगर मला भरपूर निघली. आणि शुगरचे भयंकर पहिले त्रास होते. रात्री 3-4 वेळेस लगवीला जावं लागत होतं. रात्री झोप व्यवस्थित होत नव्हती. दिवसा कुठल्या कामात मन लागत नव्हतं. आणि कुठलंही काम मी 5 मिनिटं बी कुठलंही काम करू शकत नव्हतो. स्वतःच्या पायावर सुद्धा 5 मिनिटं असं उभं राहू शकत नव्हतो. इतकं तीन झालेलं शरीर होतं. यस, शुगर ये जो बीमारी है बहुत डेंजर है और उसके माध्यम से दूसरी बीमारी भी आती है. तो उन्होंने संतोष दादा ने इसका जो शुगर का रिजल्ट है जल्द से खत्म कर. तर मनामध्ये हे शेड्यूल चालू असताना मनामध्ये एक अशी भीती राहत की छातीत डाव्या बाजूला असं सतत छातीत दुखायचं. कुठल्याही रूमचा दरवाजा मी लावत नव्हतो. भीती वाटत होती मनात, कुठल्याही क्षणी आपल्याला अटॅक येऊ शकतो असं भीती बाळगून राहत होती. यस, कॉन्फिडेंस लेवल डाउन हो चुका था. और आप सबने लाइव देखा है संतोष दादा उसके पैरों के ऊपर 5 मिनट भी खड़े नहीं रहते थे, कोई काम कंटिन्यू नहीं कर सकते थे. लेकिन आप पूरे ये जो मिशन है, मिशन फिट भारत अभियान, उन्होंने खुद ने फिट होके अपने सबको गाइड किया है लाइव नॉन स्टॉप 1 घंटा. बहुत बढ़िया सर, सुपर. आणि सर पहिलं अशी अटॅकची भीती राहायची की असं मनात असं डोक्यातून अटॅक बाहेर जात नव्हता. आणि आता अशी फिलिंग आहे की अटॅक माझ्या आजूबाजूला फिरकू शकत नाही. क्या बात, ये कॉन्फिडेंस क्यों कॉन्फिडेंस आया कि सबका संतुलित आहार और जो उन्होंने बदलाव आया उसकी वजह से पहले डरते थे. उसके जो घर का दरवाजा भी लगाने से डरते थे क्योंकि कोई भी दिक्कत आ सकती है. तो अब बहुत बढ़िया सर, इसे कहते हैं जीवन शैली, उसका लाइफ स्टाइल बदलने का जो काम उन्होंने किया है. तो आपको बहुत बढ़िया शुक्रिया सर. और जो आप जो फैमिली में
ये शुगर का कोई प्रॉब्लम कैसा है इसके बारे में बताइए। माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा माझ्या मुलीला पीसीओडीचा प्रॉब्लेम होता, तो सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे. वजन कमी केलं, 13 किलो 2.5 महिन्यामध्ये वजन कमी केलं. तिच्या जर्नीमध्ये तिने 2 मॅरेथॉन केलेले 2.5 महिन्यामध्ये, 25 मॅरेथॉन. माझ्या आईचं सुद्धा बीपीची गोळी सुरू झाली, चालताना थोडंसं देखील असा चाललं की म्हणजे धाप लागायची. आणि आपला आहार घेतल्याच्या नंतर माझ्या आईला मी पूर्ण बालाजी, तिरुपती, गोवा वगैरे फिरून आणलं. असं काही कुठली अशी कुठे डाऊन झालेलं नाही. आणि आता एनर्जेटिक असते आई बी माझी दिवसभर. माझे घरचे माणसं बी अगदी एनर्जेटिक आहे. सगळे फॅमिली, ऑल फॅमिली आम्ही एकदम हॅपी आहे. क्या बात, बहुत बढ़िया सर, काँग्रेचुलेशन, थँक्यू. थँक्यू म्हणेन मला आपल्या ऑल सिस्टीमला, म्हणजे श्री वसंत मुंडे सर यांचे सुद्धा खूप धन्यवाद, चांगली चेअरिंग केल्याबद्दल आणि चांगले सॉंग लावल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. दीदी आहे तिथे? दीदी दीदी नाही सर, मी शेतामध्ये.